असे म्हटले जाते की जे चांगले लोक कठोर परिश्रम करतात त्यांना त्यांचे फळ मिळते. मार्गात काही वेळा संघर्ष आणि अडथळे येतील, कारण जीवनामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी सामोऱ्या येतात. परंतु शेवटी जर तुम्ही योग्य मार्गावर टिकून राहता तर तुमचा विजय नक्की असतो. काय आमच्या जीवनाचा मार्ग योग्य आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवनाचे वाटक्रमण करीत असताना अनेक चांगले, वाईट, सुखाचे, दुःखाचे प्रसंग येत असतात. परंतु प्रत्येक प्रसंग हा आम्हाला शिकवणारा, मार्गदर्शन करणारा होऊ शकतो, जर आमचा मार्ग योग्य असेल तर. होय प्रियांनो, या जगामध्ये जगत असताना आमचा मार्ग योग्य असावा. योग्य मार्गच आम्हाला आमच्या योग्य ठिकाणी पोहोचवू शकतो. काय हे जग, हे विश्व आमचे अंतिम स्थान आहे? आणि जर नसेल तर आमचे अंतिम स्थान कोणते, असा विचारही आपल्या मनात आला असेल. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण याच गोष्टीविषयी सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याविषयी देवाची इच्छा काय आहे हे जाणणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तर मग चला प्रियांनो, आमच्यासाठी अंतिम स्थान आणि योग्य मार्ग कोणता हे पाहण्यासाठी आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही योहान कृष्णवर्तमान ह्याच्या 14व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. पवित्र शास्त्राचे जे विभाजन आहे ते खरोखर फार विलक्षण आहे. परंतु काही वेळा अध्याय अशा ठिकाणी संपतात आणि सुरू होतात की असं वाटतं की ते अपूर्ण आहेत. जसे श्रोत्यानो, 14व्या अध्यायाची सुरुवात 13व्या अध्यायात आमचा प्रभू जे काही म्हणाला तेच पुढे सुरू राहून होत आहे. शिमोन पेत्राने म्हटले होते की तो येशूसाठी स्वतःचा प्राण सुद्धा देईल. नंतर येशूने त्याला सांगितले की तू कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा माझा नकार करशील. शिमोन पेत्राने त्याला 3 वेळा नाकारले हे आम्हाला वचनात वाचायला मिळते. आणि तो शिमोन पेत्राशी बोलतच आहे तेव्हा आमच्या प्रभूने हा अध्याय त्याला त्या नकाराच्या काळोख्या रात्रीतून बाहेर काढण्याकरिता आणि देवासोबत त्याचा पुन्हा योग्य संबंध जुळविण्याकरिता सांगितलेला आहे. त्याला सांत्वना देण्यासाठी हा अध्याय प्रभू येशूने सांगितलेला आहे. येशू त्याच्या शिष्यांना धैर्य देतो आणि स्वतःच्या दुसऱ्या आगमनाची घोषणा करतो. 14वा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. ह्या क्षणी संपूर्ण जगातील लोक सांत्वना प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांना शांती हवी आहे आणि ही शांती, ही सांत्वना फक्त प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो आणि आणू शकतो. आणि त्यासाठी जो आधार आहे तो ह्या ठिकाणी तो देत आहे. तो म्हणतो की तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. जेव्हा योहान तारणाऱ्या विश्वासाविषयी बोलतो तेव्हा त्यासोबत तो नेहमी शब्द योगी अव्यय वापरतो. विश्वास निष्क्रिय नाही, अक्रियाशील नाही. एखाद्या गोष्टीत विश्वास करणे, गोष्टीवर किंवा त्यात विश्वास करणे होय. हा क्रियाशील विश्वास आहे. श्रोत्यानो, तुमची कार तुम्हाला घरी नेईल हा तुमचा विश्वास आहे. पण आपण घरी कसे पोहोचाल? फक्त कारवर विश्वास ठेवून का? नाही. आपण त्या कारवर एवढा विश्वास ठेवता की आपण स्वतःला तिच्या अधीन करता, त्या कारच्या आत बसता आणि हा भरोसा करता की ती तुम्हाला घरी पोहोचवेल. ह्याच प्रकारे श्रोत्यानो, आमचे तारण होते. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. आम्ही स्वतःकरिता त्याच्यावर भरोसा ठेवतो. तो म्हणतो की देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. ह्या स्पष्ट विधानात तो अगदी सरळ म्हणतो की तो परमेश्वर आहे. दुसरं वचन वाचूया. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो.
सर्वप्रथम हे जाणून घेऊया की पित्याचे घर काय आहे. पित्याचे घर आज तुम्ही व मी राहत आहोत ते हे विशाल विश्व आहे. तुम्ही व मी एका अगदी लहानशा ग्रहावर राहत आहोत. आम्ही पित्याच्या घरात राहत आहोत. सर जेम्स जीन्स यांनी ह्याला वाढणारे विश्व असे म्हटले आहे. पहिल्यांदा श्रोत्यानो, मानव विचार करीत असे की आकाशात जे तारे दिसतात ते विद्युत बल्बप्रमाणे वरती टांगलेले आहेत. मग नंतर जेव्हा मानवाने शोध लावण्याकरिता सुरुवात केली तेव्हा त्याला कळले की आम्ही सूर्यमालेत आहोत. आम्ही एका लहानशा ग्रहावर आहोत जो सूर्याभोवती फिरत आहे व त्यासोबत दुसरे सुद्धा ग्रह आहेत. दुसऱ्या सूर्यमालेशी एकत्र होऊन आम्ही आकाशगंगेत जुळल्या गेलो आहोत. जेव्हा आम्ही आकाशगंगेकडे पाहतो तेव्हा आम्हाला आकाशगंगेची दुसरी बाजू दिसते. श्रोत्यानो, आमची एकच आकाशगंगा आहे. परंतु जर आम्ही खूप दूर जाऊ तर आम्हाला दुसऱ्या आकाशगंगा सुद्धा सापडतील, ज्याच्या तुलनेमध्ये आमची आकाशगंगा अंतराळात एखाद्या छोट्या दाण्याप्रमाणे आहे. आम्हाला वैज्ञानिक सांगतात की आमचा अगदी जवळचा शेजारी अँड्रोमेडा हा 20 लक्ष प्रकाशवर्षे आमच्यापासून दूर आहे. श्रोत्यांनो, ह्या आकाशगंगा सुद्धा अंतराळाचा अंत मुळीच नाही. त्याही पलीकडे विश्वाच्या बाहेरील किरणोत्सर्गी बिंदू सापडतात. खगोलशास्त्रज्ञ ह्याला किरणोत्सर्गी बिंदू म्हणतात, कारण मूळ शब्दाप्रमाणे ते काय आहेत हे त्यांना माहीत नाही. हे आकाश, ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. हे आकाश, ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. तू शब्द बोलला झाले. तू सागर जलधी धरितो, आपल्या सहज अंजलीत अन उधळून तारे देतो. आकाश अंबरात तू मुख श्वासाने आकाशातील सैन्य आहे निर्मिले. हे आकाश, ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. तू शब्द बोलला झाले. तू मारण मारील खांबे, रुधिराचे देऊन मोल, पुनरुत्थित झाला फिरून तू, तुझ कोण जगी समतोल. तव निश्वासावर विश्वाचे या सूत्र चालती भले. हे आकाश, ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. हे आकाश. रेडिओ दुर्बिणीने त्यांनी ह्यांचा शोध लावला, जी
दुर्बीण मोगॅव डेझर्टमध्ये आहे आणि इंग्लंडमध्ये त्याहीपेक्षा मोठी दुर्बीण आहे. त्यांनी त्याद्वारे शोध लावला की किरणोत्सर्गी बिंदूनंतरही काही आहे, ज्याला ते ब्लॉब्स असे म्हणतात. आम्ही अनंत विश्वामध्ये राहत असू, परंतु आम्हाला हे विश्व किती विशाल आहे हे माहीत नाही. जर हे विश्व श्रोत्यांनो अनंत आहे, तर मग अनंत परमेश्वर सुद्धा असलाच पाहिजे. आमच्या प्रभूने म्हटले की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. ज्याने हे विश्व स्वतः बनवले त्याला सर्व काही ठाऊक आहे. मला वाटतं श्रोत्यानो की ह्या विशाल विश्वात लहानशा आमच्या ग्रहावर परमेश्वराचे प्रेम प्रदर्शित झाले आहे. हे विश्व मला वाटतं की अनेक बुद्धिजीवी निर्मितींनी भरलेले आहे. तुम्हाला व मला वाटतं की आम्ही फार मौल्यवान आहोत. मी आपणापैकी कोणालाच दुखवू इच्छित नाही, पण काय आपणाला माहीत आहे का की मानवजात तारण करण्यास योग्य नाही? मानवजातीमध्ये काहीच चांगुलपणा नाही. परमेश्वर आम्हाला ह्या पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट करू शकला असता आणि दुसरी नवी निर्मिती करू शकला असता, परंतु तसे करून तो आपले प्रेम प्रदर्शित कदापि करू शकला नसता. त्याने न्याय व नीतिमत्व तर अवश्य प्रगट केले असते, परंतु प्रेम नाही. परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो. ही जगातली फार आश्चर्यकारक आणि विलक्षण अशी गोष्ट आहे. तो आमच्यावर प्रीती करतो. ह्यामुळे नाही श्रोत्यानो की आम्ही त्यासाठी योग्य आहोत, परंतु जरी आम्ही त्याच्यापासून दूर गेलो, त्याच्या विरुद्ध वागलो, तरी तो आमच्यावर प्रेम करतो. आम्ही अशा मानवजातीतून आहोत, तरी श्रोत्यानो परमेश्वर आमच्या संगती राहतो आणि तो आमच्यावर प्रेम करतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जागा नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. तुम्ही विश्वास ठेवा, अगर नका ठेवू. तो आमच्यासाठी जागा तयार करण्यास गेला. हे फार मनोवेधक आहे की हे संपूर्ण विश्व अनेक जागांनी भरलेले आहे, तरी तो म्हणतो की मी तुमच्याकरिता जागा तयार करण्यास जातो. तो त्याच्या स्वकीयांसाठी जागा तयार करण्यास गेला. मी मागे म्हटल्याप्रमाणे हे विश्व अनेक बुद्धिजीवी निर्मितींनी भरलेले आहे. योहान प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्यांना पाहिल्याविषयी अशा प्रकारे लिहितो. 5वा अध्याय आणि 11वं वचन, प्रगटीकरणाचे पुस्तक 5वा अध्याय 11वे वचन. तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होती. श्रोत्यानो, आम्ही फार सामर्थ्य व विलक्षण परमेश्वराविषयी ह्यावेळेला अभ्यासत आहोत. येशू आमच्यासाठी जे त्याचे आहेत त्यांच्यासाठी जागा तयार करण्याकरिता गेला. ती जागा कोणीच घेऊ शकणार नाही. फक्त जे आम्ही त्याचे आहोत त्या आमच्याकरिता त्याने ती जागा तयार केलेली असणार. 3रं वचन वाचूया. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. पवित्र शास्त्रात पहिल्यांदाच असे लिहिण्यात आले की जेथे परमेश्वर कोणाला पृथ्वीवरून घेऊन जाईल व जी जागा त्याने आमच्यासाठी तयार केली आहे तेथे तो ठेवील. ही जुन्या करारातील संतांची आशा नव्हती. परमेश्वराने अब्रामाला कधीच असे वचन दिले नाही की मी तुम्हाला ताऱ्यावर नेईन. परमेश्वराने त्याला म्हटले की मी तुझ्या संततीला ताऱ्याप्रमाणे असंख्य करीन. परंतु अब्रामाला जे अभिवचन देण्यात आले होते ते हे की मी तुला ह्या पृथ्वीवर कायमचे घर देईन. जुन्या करारात देण्यात आलेली आशा ह्या पृथ्वीवर जे राज्य स्थापित होईल, जेथे शांती व धार्मिकता असेल, त्याविषयीची आहे. ह्या पृथ्वीसाठी परमेश्वराचा जो उद्देश आहे त्याची पूर्ती आहे. मला व्यक्तिगतपणे असे वाटते श्रोत्यानो की स्वर्गाचे राज्य म्हणजे ह्या पृथ्वीवरील परमेश्वराचे राज्य. स्तोत्रसंहिता 2रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये परमेश्वराने म्हटले, तो म्हणेल मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. परमेश्वराच्या ह्या पृथ्वीसाठी असलेला हा त्याचा उद्देश आहे. स्वतःच्या पुत्राला ह्या पृथ्वीवर सनातन राजासनावर बसविण्याच्या योजनेत तो न थांबता निसंकोच काहीही तडजोड न करता पुढे जात आहे. ते स्वर्गाचे राज्य असेल आणि तो परमेश्वराचा ह्या पृथ्वीसाठी उद्देश व जुन्या कराराची आशा आहे. शिष्यांपासून सुरुवात करून तो स्वतः सोबत लोकांना त्याने जी जागा तयार केली तेथे सदैव त्याच्यासोबत राहण्यास तो ह्या पृथ्वीवरील लोकांना घेऊन जाईल, हे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. हे नमूद करण्याची ही पहिली वेळ आहे, परंतु शेवटली नाही. पॉल त्याविषयी बोलला.
थेसलनिकास पहिले पत्र 4 अध्याय ह्यामध्ये तो म्हणतो, आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. त्याचा आवाज तुतारीप्रमाणे व आद्य दिव्यदूताच्या वाणीप्रमाणे असेल. तो त्याच्या स्वतःच्या लोकांना बोलवण्यास येत आहे. जे ख्रिस्तात मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ व जी जागा त्याने आमच्यासाठी तयार केली आहे तेथे सदा सर्वदा त्याच्याजवळ राहू. प्रगटीकरणाचे पुस्तक ह्याच्या 21व्या अध्यायात योहान आम्हाला सांगतो की नवे येरुशलेम स्वर्गातून खाली येईल. ते नवीन शहर असेल व तेथेच प्रेषितानंतरचे सर्व विश्वासणारे अनंत काळापर्यंत वास करतील. 14वा अध्याय 4थं वचन मी वाचते. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. तो ह्या लोकांना उच्च स्तरावर नेत आहे, कारण त्या वरच्या खोलीत वधस्तंभाची छाया आधीच पडलेली आहे व पाप त्या खोलीच्या दरवाजावर देहाची मागणी करीत खटखट करीत आहे. ह्या क्षणापासून प्रभू येशू त्यांना भौतिक बाबींपासून आत्मिक बाबींकडे, जगिक गोष्टींपासून स्वर्गिक गोष्टींकडे नेत आहे. येशू त्यांना 2 गोष्टी सांगतो, निवासस्थान कोठे आहे आणि त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग आणि कसे जायचे हे त्यांना तो सांगतो. 5वं वचन पहा. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? त्या ठिकाणी एक प्रेषित बसलेला आहे ज्याला आम्ही संशयी थोमा म्हणू. तो नेहमीच प्रश्न किंवा संशय प्रगट करणारा होता. त्याने जो प्रश्न विचारला तो जर मी त्याच्या ठिकाणी असते तर मी सुद्धा विचारला असता. त्याने हा प्रश्न विचारून फार चांगले केले श्रोत्यानो, कारण जे उत्तर प्रभू येशूने दिले त्या उत्तरात संपूर्ण शुभवर्तमानांचा सारांश आहे. 6वं वचन आम्हाला सांगतं की येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. येशू म्हणाला, मी मार्ग आहे. तो मार्ग दाखवणाराच नाही तर तो स्वतः मार्ग आहे. कुठलाच विधी किंवा धर्म आम्हाला देवाकडे आणू शकत नाही. फक्त ख्रिस्तच आम्हाला देवाकडे आणू शकतो. ख्रिस्त मार्ग आहे. एकतर आपणाजवळ ख्रिस्त आहे किंवा नाही. आपण त्यावर एकतर विश्वास ठेवता किंवा नाही. येशूने हे सुद्धा म्हटले की तो सत्य आहे. तो हे म्हणत नाही श्रोत्यानो की मी सत्य सांगतो, परंतु तो म्हणतो की मी स्वतः सत्य आहे. तो सत्य सांगतो ह्यात काहीच शंका नाही. तरी तो स्वतः सत्य आहे. तो जीवन आहे. तो फक्त हे म्हणत नाही की मी जिवंत आहे. तो जीवनाचा स्रोत व जीवनाचा उगम आहे. वनस्पती, झाडे, प्राणी ह्यापासून तर उच्चस्तरीय आत्मिक जीवनाचा तो उगम आहे. तो म्हणतो की माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. तो म्हणतो की परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग फक्त त्याच्याचद्वारे आहे. हे अगदी ठासून सांगितलेले विधान आहे. श्रोत्यानो, सत्य नेहमीच ठासून ठामपणे प्रतिपादलेले असायला हवे. आता प्रत्येक ठामपणे सांगितलेली गोष्ट सत्य असू शकत नाही हे सुद्धा लक्षात घ्या. जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला रस्ता विचारते आणि त्या व्यक्तीला त्याविषयी माहिती नाही, त्याच्याकडून मी योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवू शकत नाही. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो.
सीता मना जर त्याला अगदी अचूकपणे तो रस्ता माहीत आहे, त्याच्याकडूनच अचूक माहिती मिळू शकते, तर तो ठासून सांगेल की हा रस्ता अमुक अमुक ठिकाणी जातो. 1900 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून येशू ख्रिस्ताच्या विधानावरूनच अनेक लोक ख्रिस्ताकडे येत आहेत. हे विधान म्हणजे मी मार्ग आहे व त्यांना हे विधान अचूक आहे हे कळले आहे, ज्याने त्यांना स्वर्गातील जीवनाची पूर्ण आशा दिली आहे. आपण सुद्धा प्रयत्न करून का पाहत नाही श्रोत्यानो? प्रभू येशू आपणाला म्हणत आहे की त्याच्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारे कुठल्याही मार्गाने स्वर्गात पोहोचू शकत नाही, कारण तोच एक मार्ग आहे. त्याच्याद्वारे येऊन आपण शाश्वती प्राप्त करून घेऊ शकता. मला आशा आहे की एक दिवस मी प्रेषित थोमाला हा प्रश्न वरच्या खोलीत येशूला विचारण्याबद्दल धन्यवाद देऊ शकेन. तो म्हणतो की मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? ह्याशिवाय योहान शुभवर्तमान 14 अध्याय आणि 6 मधील विलक्षण उत्तर आम्हाला वाचायला मिळाले नसते. आता दुसरा एक अडथळा ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. फिलिप, जो एक प्रभू येशूचा शिष्य होता, तो एक प्रश्न घेऊन येतो. 7 आणि 8 वचने वाचूया. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. फिलिप शांत प्रवृत्तीचा होता. बोलक्या पेत्राच्या अगदी उलट होता. मला वाटतं श्रोत्यानो, फिलिप क्वचितच बोलत असावा. त्याचे नाव हेलेनी होते व काही पवित्र शास्त्र बायबलच्या विद्यार्थ्यांचा हा विश्वास आहे की तो हेलेनी होता. तरी सुद्धा तो यहुदी असून त्याचे नाव हेलेनी होते असे वाटते. तो असाधारण मनुष्य होता, कारण प्रत्येक वेळेला जेव्हा आमची त्याच्याशी भेट होते तेव्हा कोणाला ना कोणाला तो येशूकडे आणताना दिसतो. त्याने नथनिएलला येशूकडे आणले होते हे आपणाला कदाचित आठवत असेल. मला याचे नेहमीच आश्चर्य वाटते की फिलिप शांत स्वभावाचा व नथनिएल चातुर्ययुक्त बोलणारा होता. फिलिप सरळ बोलणारा तर नथनिएल विनोदी परंतु शांत फिलिप लोकांना येशूकडे आणत असे. स्मरणात ठेवा की हेलेनने त्याच्याकडे आले ज्यांना प्रभू येशूला पाहण्याची इच्छा होती. येथे तो फार उच्च आकांक्षा, ती क्वचितच कोणी ठेवेल अशी आकांक्षा ह्या ठिकाणी मांडित आहे, आणि ती म्हणजे प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. श्रोतानो, मी आपणाला एक व्यक्तिगत प्रश्न विचारू इच्छिते. ह्या जीवनामध्ये आपली काय इच्छा आहे? आपला काय उद्देश आहे? काय आपण श्रीमंत होऊ इच्छिता? काय आपण स्वतःसाठी नाव कमावू इच्छिता? काय आपण स्वतःच्या लेकरांना उच्च शिक्षण देऊ इच्छिता? काय आपण त्यांना अनुशासन व प्रभूच्या मार्गदर्शनाखाली वाढवू इच्छिता? आमच्या सर्व आकांक्षा योग्य असू शकतात, पण तरीसुद्धा सर्वात उच्च ध्येय किंवा आकांक्षा फिलिपने ह्या ठिकाणी प्रदर्शित केली, आणि हीच आकांक्षा आमची असायला हवी की प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा. मला माहीत नाही श्रोत्यांनो की आज तुमच्या जीवनामध्ये तुमच्या काय आकांक्षा आहेत. तुमच्या आकांक्षा फार चांगल्या असतील आणि त्याकरिता आपण फार प्रामाणिक प्रयत्न करीत असाल, परंतु जर आपल्या जीवनाची ही सर्वप्रथम आकांक्षा आहे की आम्हाला पित्याचे दर्शन व्हावे, परमेश्वर पित्याला आम्ही पाहावे, तर खरोखर श्रोत्यांनो, आपण फार आशीर्वादित लोक आहात. आमच्या जीवनामध्ये आमची ही आकांक्षा असायला हवी जी फिलिपची होती. त्याने म्हटले की प्रभू, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. काय श्रोत्यानो, आत्मिक रूपाने आज आपणाला परमेश्वराला पाहण्याची इच्छा आहे की आपण ह्या जीवनामध्ये इतके मग्न झालेले आहात की आपणाला आत्मिक जीवनाची काहीच काळजी नाही. लक्षात ठेवा की ह्या जगातील गोष्टी सर्व नष्ट होणाऱ्या आहेत, परंतु ज्या काही आत्मिक गोष्टी आम्ही प्राप्त करू त्या सार्वकालिक आहेत. प्रभू येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. काय श्रोत्यानो, ह्या प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवला आहे? जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तो आपला तारणकर्ता आहे, तर अवश्य त्याच्यामध्ये आपणाला पित्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये आपण पित्याला पाहू शकता, कारण प्रभू येशू ख्रिस्तानेच
परमेश्वर पित्याला मानवजातीसमोर प्रगट केले. प्रभू येशू पापी मानवजातीला तारण देण्याकरिता ह्या जगात आला. त्याने पापी मानवजातीची संपूर्ण पापे स्वतःवर घेतलीत आणि वधस्तंभावर आपला प्राण दिला. आणि तो जिवंत झाला, जेणेकरून परमेश्वरासमोर आम्ही नीतिमान ठरावे, परमेश्वरासमोर आम्ही उभे राहण्याकरिता योग्य ठरावे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपली वाट पाहत आहे. होऊ शकतं की अजूनही आपण पापामध्ये जीवन व्यतीत करीत आहात. तो आपणाला तारण देण्याकरिता मोठ्या उत्सुकतेने आपली वाट पाहत आहे. त्याने आपणाला आमंत्रण दिले आहे. काय ह्या आमंत्रणाचा स्वीकार करण्यास आपण तयारीत आहात? श्रोत्यानो, वेळ गमावू नका. आज जेव्हा परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, तेव्हा निर्णय घ्या. आपलं जीवन ख्रिस्ताच्या हातात समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आज आम्ही पाहिले आहे की येशूची इच्छा आहे की जेथे तो आहे तेथे आम्ही असावे. त्याने आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला आहे. आमचे पाप आमच्या सर्व नाशासाठी आहे, परंतु येशूच्या द्वारे आम्हाला तारण आहे. येशू जो आमचा मार्ग, सत्य आणि जीवन आहे, त्याच्यावर आम्ही विसंबून राहून त्याच्या शिकवणीप्रमाणे आमच्या जीवनाचे वाटक्रमण करणे आवश्यक आहे. आपण लीन आणि नम्र होऊन त्याच्या चरणापाशी जाऊ आणि त्याला विनंती करू. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आमचं जीवन तुला ठाऊक आहे, आमचं अंतःकरण तुला ठाऊक आहे, आमच्या कृती तुला ठाऊक आहेत. होय बापा, आज आम्ही तुला विनंती करीत आहोत. जे अनेक लोक बहकलेले आहेत, जे अनेक लोक व्यसनाधीन आहेत, जे अनेक लोक चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत, या सर्वांना प्रभू परमेश्वरा तुझं मार्गदर्शन हवं आहे. आणि म्हणून प्रभूजी, त्यांच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर. त्या अंतःकरणामध्ये तुझ्यापासून येणारं मार्गदर्शन तू द्यावं आणि त्यांनी देखील ते स्वीकारावं, असं होऊ दे बापा. आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे. कारण बापा, आमचा कोणाचा नाश व्हावा ही तुझी इच्छा नाहीच. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, या प्रत्येक अंतःकरणाला तू स्पर्श करून ते प्रत्येक कठोर अंतःकरण तू मृदू कर, सौम्य कर, तुला ओळखणार असं कर. आणि आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.